प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि तो सचिनला कॉल करत असतो. सचिन म्हणतो, हा अर्जुन कशाला कॉल करतोय, आणि तो कॉल उचलत नसतो. नंतर अर्जुन त्याच्या मागे जाऊन डायरेक्ट खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, सचिन, तुला मी केव्हाचे कॉल करतोय आणि तुझं काय चाललंय? कोणत्या मुलीसोबत तू काय करत होता? मी सगळं बघितलंय. सचिन म्हणतो, अरे मी तर फक्त किस असं म्हणताच अर्जुन त्याच्या कानाखाली लावतो आणि सचिन हात लावून म्हणत असतो, अरे बापरे. आणि इकडे नंतर नागराज त्याच्या रूममध्ये असतो तर सुमन येते आणि सुमन म्हणते, अहो तुम्ही आलात असं म्हणताच नागराज तिच्यावर हात उचलतो. सुमन डायरेक्ट त्याचा हात पकडते आणि म्हणते, आता मी पहिली सुमन राहिलेली नाही. मला माझ्यावर अन्याय होत असेल तर त्याच्यावर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. इकडे नागराजला डायरेक्ट धक्काच बसतो. नंतर इकडे अश्विन त्याचं दवाखान्याचं फुटेज चेक करत असतो आणि सायली, अर्जुन, रविराज तिथे आलेले असतात. तो म्हणतो, तुम्ही ज्या दिवशीचं फुटेज मागत होता हेच ते फुटेज ना? खोटी डेड बॉडी घेऊन एक माणूस कुणीतरी जाताना दिसतोय. इकडे सायली आश्चर्यचकित होते. म्हणते, हो, हे तर खरंच आहे. हा माणूस कोण असेल? हा माणूस जर आपल्याला सापडला तर आपल्याला नक्कीच अपघाताचं रहस्य माहीत होईल. रविराज पण म्हणतो, हा माणूस महिपतचा माणूस असेल आणि ही खोटी डेड बॉडी याचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे आणि हे नक्कीच आपल्याला अपघाताच्या सत्यापर्यंत पोहोचू शकतं. अर्जुन म्हणत असतो, हो, आपण आता याच्यावर विचार करूया आणि नक्कीच या माणसाचा शोध घेऊया. नंतर इकडे रविराज म्हणत असतो, हो, हे तर चांगलंच होऊन जाईल, कारण आपल्याला डायरेक्ट अपघातापर्यंत पोहोचता येईल. सायली म्हणत असते, हा माणूस नेमका असेल कोण? हा महिपतचा माणूस असेल का? याचा सगळेजण विचार करत असतात. नंतर अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात आणि इथेच हा प्रोमो संपतो. नंतर साक्षी गाडीत बसायला येते तर तिला तिथे एक चिठ्ठी सापडते आणि त्यावर असं लिहिलेलं असतं, तुम्ही सावध राहा. आणि ती चिठ्ठी नागराजनेच पाठवलेली असते. नागराज महिपतला म्हणत असतो, अरे आता तुझा तर मी खेळ करणारच, कारण आता माझ्याकडे साक्षी हे नवीन प्यादा आहे. तो महिपतला सांगतो, बघ, उद्या जर सगळ्या जगाला माहीत झालं की साक्षी जिवंत आहे तर तुझी तर वाटच लागणार, कारण परत साक्षीला जेलमध्ये जावं लागणार. हे तुला चालणार आहे का? इकडे अर्जुन आणि सायलीचं काहीतरी संवाद सुरू असतो की आपण नागराज काकांचं सत्य उघड करण्यासाठी सुमन काकूची मदत घेऊ शकतो का? कारण तो कुठे जातो, कुणाला फोन लावतो, हे सगळं आपल्याला सुमन काकूच सांगू शकेल. आपण हे करायचं का? अर्जुन विचारच करत असतो. खरंच सुमन काकू आपल्याला सगळे अपडेट देईल का? याचा हे दोघंजण विचार करत